स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 22. सकाळचे 7 वाजून गेले होते. पांडुरंगानं स्नान उरकलं होतं आणि अर्धी चड्डी घालून तो पुढच्या गॅलरीत सूर्यनमस्कार घालण्यासाठी गेला होता. सकाळी स्नान झाल्यानंतर सूर्यनमस्कार हे घातलेच पाहिजेत असा तात्यांचा दंडक होता. नमस्कार घातले नाहीत तर जेवण नाही अशी शिक्षाही त्यांनी ठेवलेली असे. परंतु शिक्षेची वेळ कधी यायची नाही. पांडुरंग नियमितपणानं सूर्यनमस्कार घालीत असे. पांडुरंगाचा सगळ्यात धाकटा भाऊ प्रभाकर आपल्या दादाचं अनुकरण करायचा. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे त्या दिवशीही पांडुरंग अर्धी चड्डी घालून गॅलरीत नमस्कार घालायला लागला. ओम मित्राय नमः, ओम सूर्याय नमः असे 12 सूर्यनमस्कार घालून झाले. तेवढ्यात तात्या तिथं आले आणि त्यांनी विचारलं, झाले नमस्कार घालून? हो. ठीक आहे. आता माझं एक काम कर. मला सिद्धांत कौमुदी हे पुस्तक संदर्भासाठी हवं आहे. जवळपास ते कुठे उपलब्ध होणार नाही. तेव्हा निर्णय सागर छापखान्यात जाऊन तू ते पुस्तक घेऊन ये. आणतो. आपल्या पूज्य पिताजींची आज्ञा शिरसावंदे मानून पांडुरंगानं खादीचे कपडे अंगावर चढवले आणि तो घराबाहेर पडला. निर्णय सागर छापखाना तसा जवळ नव्हता. 2 किलोमीटर अंतरावरच्या काळबादेवीला होता. त्यामुळे ट्रामनंच जावं लागणार होतं. काळबादेवीला असलेल्या निर्णयसागर छापखान्यातून तेव्हा निर्णयसागर नावाचं पंचांग प्रकाशित होत असे. त्या काळात ते पंचांग चांगलंच लोकप्रिय होतं. संस्कृतीशी संबंधित अन्य पुस्तकंही तिथे उपलब्ध असत. तात्यांचं तिथे जाणं येणं असे म्हणूनच त्यांना अशी संदर्भ पुस्तकं तिथून मिळत असत. बऱ्याचदा ते स्वतः निर्णयसागर छापखान्यात जायचे. परंतु आज पांडुरंग हाताशी असल्यामुळे त्यांनी त्याला मोठ्या विश्वासानं तिकडं धाडलं होतं. त्याची वाट पाहत तात्या घरातच थांबले. बराच वेळ निघून गेला तरी पांडुरंग घरी परतला नव्हता. तात्यांना काळजी वाटायला लागली होती. त्याला एवढा वेळ लागायला नको होता असं त्यांना वाटत होतं. त्यांना एकदम जाणवलं, आपण पांडुरंगाला ट्रामसाठी पैसे दिले नाहीत. त्या विचारानं त्यांच्या येरझाऱ्या चालू झाल्या. तेवढ्यात पांडुरंग आला. त्याच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. तात्यांनी काळजीयुक्त स्वरात विचारलं, किती वेळ लावलास? मला काळजी वाटायला लागली होती ना तुझी. त्यांच्या हातात पुस्तक देत पांडुरंग म्हणाला, मी दुसरीकडे कुठेही गेलो नव्हतो. छापखान्यातच गेलो आणि पुस्तक घेऊन तसाच माघारी आलो. तात्यांच्या हातात पुस्तक देऊन पांडुरंग हातपाय धुवायला गेला. पंचानं हातपाय पुसून झाल्याबरोबर पार्वतीबाईंनी त्याच्या हातात पाण्याचं फुलपात्र दिलं. पाणी पिताना त्याचं लक्ष तात्यांकडे गेलं. त्याच्याकडे एकटक पाहत तात्या स्वयंपाकघराच्या दाराशीच उभे होते. प्रश्नार्थक मुद्रेनं पांडुरंगही त्यांच्याकडे पाहायला लागला. तेव्हा तात्या त्याच्या जवळ आले. त्याच्या पाठीवर हात ठेवून त्यांनी विचारलं, तू ट्रामनंच गेला होतास ना? नाही. का? माझ्याजवळ पैसे नव्हते. मग जाताना माझ्याकडून घेतले का नाहीस? तुम्ही दिले नाहीत म्हणून. पण बाळा, मागायचे नाहीत का माझ्याकडे? क्षणभर स्तब्धता पसरली. दोघेही एकमेकांकडे टक लावून पाहत होते. शांततेचा भंग करून पांडुरंग विनयाने म्हणाला, तात्या, मला मागता येत नाही. काय समजायचं ते तात्या समजून चुकले. जाताना त्याला ट्रामच्या भाड्याचे पैसे द्यायला ते विसरले होते आणि पांडुरंगानंही पैशाची पृच्छा केली नव्हती. कुणाकडे कोणत्याही परिस्थितीत याचना करायची नाही हे लहानपणीच ठरवून गेलं होतं. मग समोर स्वतःचे वडील असले तरी त्याच्या या व्रताचा भंग होणार नव्हता. तात्यांना त्याबद्दल अतिशय कौतुक वाटलं. मनातल्या मनात ते म्हणाले, धन्य आहे पांडुरंगा तुझे. या लहान वयातही केवढ्या निष्ठेनं तू अयाचक व्रताचं पालन करतोयस. तुझ्या या व्रतनिष्ठेमुळेच भगवंत तुला कधीही काहीही कमी पडून देणार नाही. उघडपणानं ते म्हणाले,
पांडुरंग, मला तुझं कौतुक वाटतं. तुझ्या या स्वभावाला साजेसंच शिक्षण तुला मिळालं पाहिजे. पांडुरंग त्यांच्याकडे नुसतं बघत राहिला. नर्मदेला दाराशी आलेली पाहून पार्वतीबाईंना भडभडून आलं. आईला पाहून नर्मदेचीही तशीच अवस्था झाली. हातातलं सामान खाली ठेवून ती आपल्या आईला बिलगली. आईनं देखील तिला आपल्या उराशी घट्ट धरून ठेवलं. तिच्या मस्तकावर थोपटत पार्वतीबाई म्हणाल्या, किती गुणी आहे माझी पोर, पण त्या गुणाचं चीज झालं नाही. काय बिचारीचं नशीब एक. पार्वतीबाईंनी तिला स्वयंपाकघरात नेलं. बाहेर चार चौघात त्यांना आपलं दुःख दर्शवायचं नव्हतं. हातपाय धुवून नर्मदा तिथेच एका पाट्यावर बसली. नर्मदेनं 17व्या वर्षात पदार्पण केलं होतं. ते वय तारुण्यानं फुलायचं असतं, डवरायचं असतं. पण नर्मदा मात्र त्या वयात पार कोमेजून गेली होती. त्याला कारणही तसंच घडलं होतं. तिला फार मनस्ताप सहन करावा लागला होता. ती बिचारी मुकाट्यानं सारं काही सहन करत होती. त्यात भरीसभर म्हणून नुकताच जन्मलेला तिचा मुलगा अल्पायुषी ठरला होता. त्या घटनेचा तिच्या मनावर प्रचंड आघात झाला होता. पोटचं पोर गेल्यानंतर तिला अनेक दूषणं मिळाली होती. या साऱ्या दुःखाचा, घटनांचा तिच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला नसता तरच नवल. सासरी राहणं तिला अशक्य होऊन गेलं. तिने अंथरूण धरलं. म्हणूनच तात्या तिला आता मुंबईला घेऊन आले होते. तिला दिलासा देत पार्वतीबाई म्हणाल्या, आता बरेच दिवस इथेच राहा, काही हरकत नाही ना कुणाची. हे बोलताना पार्वतीबाईंना हुंदका आला. लुगड्याचा पदर नकळत नेत्रांकडे गेला. नर्मदा तेव्हा त्वेषानं म्हणत होती, फार फार सहन केलंय मी. पार्वतीबाईंनी तिला पुन्हा आपल्याजवळ घेतलं. तो विषय त्यांनी पुढे फार वाढवला नाही. तिनं काय सहन केलंय याची त्यांना पूर्ण कल्पना होती. परंतु त्या गोष्टीची त्यांनी किंवा तात्यांनी कधी चार लोकात वाच्यता केली नव्हती. ते दुःख ते दोघंही आतल्या आत सहन करत होते. दुःखाच्या त्या जखमा त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुतल्या होत्या. तरी देखील तात्यांनी संयम सोडला नव्हता. स्थितप्रज्ञ माणसाचंच तात्या हे चालतं बोलतं उदाहरण होतं. पार्वतीबाईंनीही तसाच संयम ठेवला होता. घरात 10-12 लोकांचा राबता होता, ही गोष्ट त्या कधी विसरल्या नव्हत्या. सुखाची उधळण करावी आणि दुःख आपलं आपण भोगावं ही आठवले कुटुंबाची रीत होती. ती रीत सर्व आठवले मंडळींच्या अंगी पुरेपूर मांडली होती. घरात राहणारा किंवा येणारा माणूस त्या कुटुंबातला एक घटक आहे, अशीच त्यांची भावना असे. त्यामुळे घरात कधी संध्याकाळच्या वेळेला पार्वतीबाईंनी धिरडी किंवा खिचडी केली तरी ती घरातल्या प्रत्येकाला ती एकसारखी वाटून देत असत. त्यात त्यांनी कधीही डावा उजवं केलं नव्हतं. जेवायला किंवा मुक्कामाला पै पाहुणा नेहमीच असायचा. अशा तऱ्हेनं संसाराचा गाडा ओढताना तात्यांची आणि पार्वतीबाईंची नेहमीच ओढाताण होई. आर्थिक चणचण वेळोवेळी भासे. परंतु त्या गोष्टीची जाणीव त्यांनी कधीही कुणालाही होऊ दिली नाही. हसत मुखानं ते सर्वांचं आगत स्वागत करत असत. त्या सुखाच्या पडद्याआडचं दुःख त्यांनी कुणालाही दिसू दिले नव्हतं. नर्मदाची दुरवस्था पाहून त्या दोघांच्या मनावर आघात झाला होता. पण तो आघात तात्यांनी आणि पार्वतीबाईंनी खंबीरपणानं सहन केला होता. त्या दुःखातून स्वतःला सावरलं होतं. नर्मदेलाही सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. दुःखाला अश्रून वाटे वाट मोकळी करून दिल्यानंतर मात्र आता नर्मदा सुद्धा सावरली होती. काही दिवसातच ती माहेरी चांगली रुळली. मात्र तिची खंगलेली प्रकृती काही केल्या भरून येत नव्हती. तिच्याकडे पाहून पांडुरंगालाही वाईट वाटायचं. त्याच्या दृष्टीसमोर लहानपणी पाहिलेली ताई दिसायची. त्याच्याबरोबर खेळणारी, बागडणारी आणि मातृवत त्याचा सांभाळ करणारी. तेव्हाच्या तिच्या खेळकर रूपाच्या तुलनेत आत्ताचं हे खंगलेलं रूप पाहून त्याच्या मनाचा थरकाप उडायचा. पण तिच्यासाठी तो काहीच करू शकत नव्हता. काही करायचं त्याचं वयही नव्हतं. 12-13 वर्षाचं पोर दुसरं काय करू शकणार होतं. तिची विचारपूस मात्र तो आवर्जून करायचा. त्या दिवशी सकाळी आपला आन्निक उरकल्यानंतर तो तिच्याजवळ येऊन बसला. त्यानं विचारलं, ताई, कशी आहेस तू? उत्तम. तुझं कसं चाललंय? माझंही उत्तम. तुझं सारं काही चांगलं होऊ दे बाबा, म्हणजे मी भरवून पावले. तू फार हुशार आहेस. खूप खूप शिकून तुला मोठेपणी चांगलं नाव कमवायचंय. तुला ICS व्हायचं आहे.
वकील नाही तर डॉक्टर सगळेच होतात. तुला त्यांच्याहूनही मोठं व्हायचं आहे. तुझ्यासारखी बुद्धिमान मुलंच ICS होऊ शकतात, हे ध्यानात ठेव. तेव्हा तुझा वेळ अन्य गोष्टीत मुळीच वाया दवडू नकोस. मी अन्य गोष्टी करतो का ग ताई? मला माहिती आहे रे, पण उगाच आपलं सांगितलं. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. मग पांडुरंग म्हणाला, ताई, मी अन्य गोष्टीत माझा वेळ वाया दवडत नाही. तसाच माध्यमिक शाळेचे शिक्षण घेण्यातही वेळ वाया घालवणार नाही. म्हणजे? ताई, मी रोह्याला चाललोय पाठशाळेचं शिक्षण घ्यायला. रोह्याला? अचानक हा निर्णय कसा घेतलास? मी नाही घेतला, हा निर्णय तात्यांनी घेतलाय. अर्थात माझीही तशीच इच्छा आहे. तेवढ्यात तात्या त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी विचारलं, कसली इच्छा पांडुरंग? पाठशाळेत जाण्याची, रोह्याला. खरंच की, ताईला अजून सांगितलंच नाही. मग आदल्या दिवशी घडलेला तो प्रसंग तात्यांनी तिला जसाच्या तसा कथन केला. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.